हाय, हॅलो, नमस्ते सर्वांना. आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत. रेसिपीचं नाव आहे राजमा मसाला. याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि त्यासाठी लागणारे मसाले म्हणजे आपचा घरेलू 1 चमचा मसाला, मीठ, हळद, धनेपूड आणि राजमाचा थोडासा मसाला. प्रथमतः आपण कुकर ठेवून त्याच्यामध्ये तेल घेतलेले. तेल तापल्यावर आपण त्याच्यामध्ये थोडी जिरे टाकणार आहोत. जिरे थोडंसं फुलल्यावर आपण त्याच्यामध्ये 2 कांदे बारीक चिरलेले आहेत टाकणार आहोत. कांदा आपल्याला छानसा असा लालसर कलरचा होऊ द्यायचा. छान फ्राय करून घ्यायचं आपल्याला. त्यामध्ये कढीपत्ता पण आपण टाकलेला आहे. हे पण छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला. लाल होऊ द्यायचा नाही कांदा. थोडंसं अजून तेल टाकलेले छान व्यवस्थित फ्राय होण्यासाठी. कांदा कसा फ्राय झालेला आहे. थोडासा मऊ पडू द्यायचा कांदा. त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या आपण टाकलेल्या आहेत. आपण फ्राय करून घ्यायचं कांद्यामध्ये. 2 मिनिटं फ्राय करायचं त्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला परत सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित. मिरची, कांदा जळू द्यायचं नाही, व्यवस्थित लालसर होऊ द्यायचं. चमचा आलं लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची. ते पण व्यवस्थित परतून घ्यायची. आलं लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये. गॅस थोडं सिम करायचं आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकून. नंतर कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला. म्हणजे त्याचा वास वगैरे येणार नाही. 2 मिनिटं हलवून घ्यायची आलं लसूणची पेस्ट. तुम्हाला व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायची. व्यवस्थित मिक्सअप सगळं 2 मिनिटं त्याच्यामध्ये फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक करून त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तो सुद्धा त्या कांद्याच्या फ्राय करायचा आपल्याला.
शिजलेले पूर्ण त्या मिश्रणाला. तुम्ही बघतच असाल. त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतले ते एक एक करून सगळे घेतलेले. मीठ पण आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. पूर्ण मिश्रण व्यवस्थित फ्राय करायचं. कांद्यामध्ये पूर्ण मिक्स करायचं ते सगळं मीडियम गॅसवर आपल्याला करायचं. बाजूला मी राजमा 1/2 किलो राजमा घेतलेला आहे. तो रात्रभर भिजवलेला आहे आणि तो आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे. राजमा टाकून परत सगळं व्यवस्थित मिश्रण आपल्याला एकरूप करून घ्यायचे. मिक्स करायचे सगळं. बघा किती सुंदर कलर आलेला आहे असा राजमाच्या भाजीला. सुंदर असा राजमा मसाला आपला तयार होणार आहे. पूर्ण मसाले व्यवस्थित आपल्याला मिक्सअप करून घ्यायचे राजमामध्ये. तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर कलर आलेला आपल्या भाजीला. सगळं मिक्सअप केल्यावर आपण त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहे. मसाला सगळं व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचं आपल्याला. म्हणजे मीठ वगैरे व्यवस्थित भाजीमध्ये मिक्सअप होतो. आता हा जो आपण राजमा तयार केलेला आहे त्याच्यासोबतच आपण पांढरा राईस तयार करून खाल्लं तर खूप सुंदर ह्याची चव लागते. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. अजून थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे हा राजमा व्यवस्थित शिजेल. 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला याच्यासाठी करायच्या आहे म्हणजे आपला राजमा व्यवस्थित शिजतो.